ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा जोरदार धक्का देत अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। राष्ट्रपती राजवट रद्द करून तिथे पुन्हा काँग्रेसला सत्ता बहालीचे आदेशही देण्यात आले। गेल्या वर्षी 15 डिसेंबरला असलेली स्थिती आताही पूर्ववत करा असे आदेशही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेत। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा हा जोरदार धक्का दिलाय। अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करा असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलाय। तसंच ही राष्ट्रपती राजवट रद्द करून तिथे पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता बहाल करा असे आदेशही देण्यात आले। शुरू से मैं उम्मीद था कि सुप्रीम कोर्ट जस्टिस तो देगा ही देगा, क्योंकि देश का सबसे बहुत बड़ा उच्च न्यायालय है, उसी से हम उम्मीद कर सकते हैं। तो उनका जैसे उम्मीद को वो पूरा किया है, क्योंकि ये देश का रक्षा हुआ है और ये देश का संविधान का रक्षा हुआ है, डेमोक्रेसी को ये बचाया है। इस प्रकार से जो बीजेपी का नेता लोगों ने चुने हुए सरकार को एक एक करके वो हटाने के लिए कोशिश किया गैर कानूनी से, उसको देश का जो उच्च न्यायालय से हम लोग को ये मिल गया, जस्टिस मिल गया है, प्रोटेक्शन मिल गया है। और इसी प्रकार इस प्रोटेक्शन से सारा देश में उसका रक्षा होगा। स्टेटस को जो स्थिति 15 दिसंबर की थी उसको रिस्टोर किया जाए। 15 दिसंबर को टुकी साहब चीफ मिनिस्टर थे, इसलिए सुप्रीम कोर्ट ने बोला है कि एक प्रकार से कि टुकी साहब फिर से चीफ मिनिस्टर बनेंगे। इसके आगे ये जजमेंट गवर्नर के कंडक्ट पे एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह उठाता है। क्या गवर्नर इस प्रकार से कार्रवाई कर सकते हैं जिसमें कॉन्स्टिट्यूशन प्रोविजंस का बिल्कुल अनदेखी हो, रूल ऑफ लॉ की अनदेखी गिराई जा रही थी। उसके लिए आज कम से कम सुप्रीम कोर्ट ने ये तय कर दिया कि संविधान में ये सब परमिसिबल नहीं है। और इसका एक बहुत बड़ा इफेक्ट आज होगा कि संविधान को जिस तरीके से सुप्रीम कोर्ट ने बचाया है, आगे आने वाले वक्त में जो गवर्नर हैं वो कम से कम एजेंट बनकर काम नहीं करेंगे, वो संविधान को मानेंगे और उसके आधार पर ही काम करेंगे। मोदी जी को ना तो संविधान में यकीन है ना जनतंत्र में यकीन है। वो जिस तरह से तानाशाही से इस देश को चलाना चाहते हैं, विपक्षी सरकारों को तोड़ रहे हैं, विपक्षी सरकारों को गिरा रहे हैं, संविधान के विरुद्ध काम कर रहे हैं, विपक्षी सरकारों को चलने नहीं दे रहे हैं। 2 बार सुप्रीम कोर्ट को से इतना जबरदस्त तमाचा लगा है मोदी सरकार को, पहले उत्तराखंड में और अब अरुणाचल प्रदेश में। मुझे लगता है कि वो इससे सबक लेंगे मोदी जी और देश में जनतंत्र को, संविधान को इज्जत करेंगे, जनता द्वारा चुनी हुई सरकारों की इज्जत करेंगे और दिल्ली में भी अब सरकार को चलने देंगे। अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करून तिथे काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत आणि याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर आता आपल्या सोबत आहेत, तसेच काँग्रेसचे खासदार राजीव सातव सुद्धा आपल्या सोबत आहेत। अमेय, नेमकी काय स्थिती आहे? काँग्रेसची सरशी म्हणायची का? काँग्रेसची पूर्णपणे सरशी आहे आणि खूप ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निकाल आहे। या अगोदर सुद्धा उत्तराखंडमध्ये निकाल दिलेला होता, पण त्याहीपेक्षा आजचा निकाल मोठा आहे। त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचं सरकार तिथे पायउतार झालं होतं, तिथे नवीन सरकार बसलं होतं। देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होणार आहे की सुप्रीम कोर्टाच्या अशा आदेशामुळे एक सरकार बदललं जाणार आहे आणि अगोदरचं जे सरकार होतं ते अगोदरचं सरकार परत बसणार आहे, असं पहिल्यांदाच होतं। आणि सुप्रीम कोर्टाने असं करायला लावलेलं आहे आणि केंद्र सरकारला ते करायला लावलेलं आहे। ही केंद्र सरकारसाठी खूप मोठी नामुष्की आहे आणि त्याच वेळेला काँग्रेससाठी एक दिलासा आहे। दुसऱ्या बाजूला याचं राजकीय महत्व अशासाठी आहे की आजच अमित शहा त्यांची नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सची घोषणा करण्यासाठी गुवाहाटीमध्ये आहेत। नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजे ईशान्य भारतामध्ये हातपाय पसरण्याचे भाजपचे मनसुबे आहेत, पण आजच्याच दिवशी ते तिथे गुवाहाटीमध्ये घोषणा करणार आहेत आणि त्याच वेळेला दिल्लीमधून सुप्रीम कोर्टातून हा निकाल आलेला आहे। एक प्रकारे हा नॉर्थ ईस्टच्या राज्यांनाही संदेश आहे, तिथे बंडखोरी करू पाहणाऱ्या आमदारांनाही संदेश आहे आणि त्याच वेळेला बरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असं म्हणता येईल। अमेय, आता आपल्या सोबत काँग्रेसचे खासदार राजीव सातव सुद्धा आहे, तू त्यांनाही प्रश्न विचारू शकतोस। जाधव साहेब, काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे या आजच्या निर्णयाबद्दल आणि तुम्हाला असं वाटतं का की आता या निर्णयामुळे राज्यपालांबद्दल सुद्धा केंद्र सरकारने पुनर्विचार केला पाहिजे? अमयजी, आपण जर पाहिलं असेल तर
हा दुसरा सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला दिलेला झटका आहे. ज्यावेळेस हे सत्तेवर येत होते त्यावेळेस त्यांनी घोषणा दिली होती सबका साथ सबका विकास, आणि सबका साथ सबका विकास ही घोषणा दिल्यानंतर मागच्या 2 वर्षामध्ये जी विरोधातली सरकार आहेत त्यांना काही ना काही प्रयत्न करून ती सरकार पाडायची हा यांचा अजेंडा होता. काँग्रेस मुक्त भारत मतपेटीतून जरूर करा, परंतु 125 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकीकडे आपण 125वी जयंती साजरी करतो, त्यावेळेस अशा पद्धतीनं संविधानाला पायदळी तोडवण्याचा हा मोदी सरकारचा डाव होता. आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा हेच झालं. आणि आता आपण सांगितलं त्यानुसार घड्याळाचे काटे सुप्रीम कोर्टानं उलटे फिरवले. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की जर वेळ पडली तर घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील आणि आम्ही फिरवणार आहोत. पुन्हा एकदा काँग्रेसच्या सरकारला, ज्याला पूर्ण बहुमत होतं, यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून ते सरकार तोडण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर त्यांचा पुढचा डाव हिमाचल प्रदेशचा होता. मला असं वाटतं आता तरी ते यातून निश्चितपणे धडा शिकतील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकनियुक्त सरकार बरखास्त करणं, लोकनियुक्त सरकारांना कुठेतरी अडचणीत आणण्याचे उपद्व्याप हे कमी करतील. आणि ज्या पद्धतीनं हुकुमशाही राजवट, ज्या पद्धतीनं हा सगळा हुकुमशाही राजवटीचा यांचा सगळ्यांचा विषय चाललेला आहे, त्याला बसलेली ही चपराक आहे. आता तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन संघराज्य आहे हे मोदी इतके दिवस विसरलेले होते. मी सांगेल तो कायदा आणि मी सांगेल तशा पद्धतीचं राज्य, त्या भूमिकेतून आता तरी मोदी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे. आणि लोकशाही तुम्ही टीका करताय आक्रमकपणे, पण राज्यपालांना हटवावी ही मागणी आता तुम्ही करणार आहात का? राज्यपालांना हटवावं ही मागणी तर होणारच आहे, परंतु राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांच्या सीमा यापुढे ओळखल्या गेल्या पाहिजेत. ही सुद्धा भूमिका या निमित्तानं ताकदीने घ्यावी लागेल. कारण राज्यपाल, आता उदाहरणार्थ पाहिलं तर एखादा राज्यपाल जो नेमला जातो कुठेतरी विधानसभा लोकसभा पडलेला असतो आणि तो येऊन लोकनियुक्त सरकार हे बरखास्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीनं मोदी सरकार आणि राज्यपालांना बसलेली चपराक आहे. राज्यपालांच्या अधिकाराचं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांची अधिकार कक्षा त्याच्या एकंदरीत आउटलाईन करणं या निमित्तानं मला वाटतं आवश्यक ठरणार आहे. थँक्स राजीव सर, आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद अमेय या सर्व दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान आपण पाहतोय की अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करून आता काँग्रेसला तिथे सत्ता बहाल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत.